वक्त्राणि ते त्वरमाणा विशन्ति दंष्ट्राकरालानि भयानकानि चिद्विलग्ना दशनान्तरेषु सन्दृश्यन्ते चूर्णितैरुत्तमाङ्गैः वक्त्राणि ते त्वरमाणा विशन्ति दंष्ट्राकरालानि भयानकानि केचिद्विलग्ना सन्दृश्यन्ते चूर्णितैरुत्तमाङ्गैः वक्त्राणि ते माना विशन्ति वक्त्र केचिद्विलग्ना दशनान्तरेषु सन्दृश्यन्ते चूर्णितैरुत्तमाङ्गैः. भगवान परमात्म्याकडून अर्जुनाला जाणण्याची इच्छा झाली. यद्वा जयेम यदिवा नो जयेयुः. आम्ही या युद्धामध्ये आम्ही जिंकू अथवा कौरव आम्हाला जिंकतील. त्यावेळेला भगवान परमात्म्याने या विश्वरूपाच्या योगाने अर्जुनाला हे सांगितलं की त्याच्या मुखामध्ये हे कौरव पांडवांचं हे अनेक सैन्य हे आपोआप स्वाभाविकपणे अर्जुनाने मारलं किंवा न मारलं तरी ते आपल्या मुखात जात आहेत. म्हणजे यांचा संहार हा निश्चित ठरलेला आहे. परंतु हे आपल्या विश्वरूपाच्या स्वरूपात दाखवत असताना देखील अर्जुनाला हे लक्षात येत नाही. त्यामुळं अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये भीतीची भावना निर्माण झालेली आहे. अशा प्रकारचं चिंतन चालू आहे. म्हणून अर्जुन अजूनही ह्या भयानक रसामध्ये सापडलेला आहे. म्हणजे त्याचं अंतःकरण द्रवीभूत झालं, पण ते द्रवीभूत झालं ते शांताकारम नाही झालं, ते भयाकारम झालं. असं त्याचं वर्णन आता या ठिकाणी सांगतात की अर्जुनाला भगवंताच्या असणाऱ्या अक्राळ विक्राळ अशा प्रकारच्या दाढाने युक्त असणारं जे मुख आणि त्याच्या शरीराची अंगकांती आणि मुखाची असणारी उष्णता किंवा ताप याच्यामुळं सर्व ते त्याला कालानल सन्निभानी जणू काही काळरूपी अग्नी अत्यंत प्रज्वलित झालेला आहे. त्यामुळं अर्जुन अंतःकरणामध्ये इतका दिंगमूढ होऊन गेला व त्याची बुद्धी कुंठित झाली. त्याला दिशाही कळेना, त्याला सुखही लाभेना. दिशोन जाने न लभेच शर्म. आणि मग तो भगवंताला प्रार्थना करतो, हे जगन्निवास प्रसिद्ध, हे संपूर्ण जगताचा आश्रयस्थान असणारा तू, आधार अधिष्ठान असणारा तू, जगाचा उत्पत्ती करता आणि पालन करता असणारा तू आज मात्र संहाराला प्रवृत्त झालेला आहे. म्हणून हे जगन्निवास, हे देवाधिदेवा, तू आता या ठिकाणी प्रसिद्ध, आम्हाला प्रसन्न हो असं म्हणतो. आणि त्यावेळेला त्याला दिसतं की आम्हीच त्वाम धृतराष्ट्रस्य पुत्राः सर्वे सहैवाव निपाल संगही भीष्मो द्रोणसुतपत्रस्तथासौ साहस्मदीयैरपि योधमुख्यैः. अर्जुन म्हणतो की ह्या धृतराष्ट्राचे सगळे पुत्र, इतकेच नाही त्यांना सहाय्य करणारे इतर राजे, भीष्म, द्रोणाचार्य, कर्ण, त्याचप्रमाणे आमच्या सैन्यामध्ये असणारं दृष्टद्युम्नादी अनेक प्रकारचे सैनिक हे सर्व वक्त्राणि ते त्वरमाना विशन्ति. ते तुझ्या मुखामध्ये अत्यंत वेगाने जात आहेत. तू त्यांचा सर्वांचा ग्रास करीत आहे असं दृश्य मी पाहत आहे. वक्त्राणि ते त्वरमानाः विशन्ति दंष्ट्राकरालानि भयानकानि केचिद्विलग्नाः दशनान्तरेषु सन्दृश्यन्ते चूर्णितैः उत्तमाङ्गैः. त्वरमानाः ते दंष्ट्राकरालानि भयानकानि वक्त्राणि त्वां विशन्ति केचित् चूर्णितैः उत्तमाङ्गैः दशनान्तरेषु विलग्नाः सन्दृश्यन्ते. अर्जुन सांगतो की हे भगवान परमात्मा, हे सर्व सुतपुत्र, आमचे सैन्य, भीष्म, द्रोण, हे त्वरमानः म्हणजे अत्यंत त्वरा करणारे, अर्थात अत्यंत लगबगीने, गडबडीने, वेगाने, त्वरमानः मोठ्या त्वरेने, ते दंष्ट्राकरालानी, ते म्हणजे तुझ्या असणाऱ्या दंष्ट्राकरालानी म्हणजे दाढामुळं अत्यंत विक्राळ दिसणाऱ्या, भयानकानी भीती निर्माण करणाऱ्या अशा वक्त्रांनी त्वाम विशंती, अशा
त्या अशी तुझी असणारी जी वक्त्र म्हणजे मुख, त्या मुखामध्ये त्वरमाना विशंती, त्या तुझ्या मुखामध्ये त्या अत्यंत वेगाने विशंती नाम प्रवेश करीत आहेत. केचित आणि त्याच्यामधील काही, चूर्णितही उत्तमांगही, उत्तमांग म्हणजे मस्तक, चूर्णितही उत्तमांगही म्हणजे ज्यांच्या मस्तकाचं चूर्ण झालेलं आहे अशा मस्तकानी दशनांतरेषु विलग्नाः, ते त्यांच्या मस्तकाचं जे चूर्ण झालेलं आहे ते दशनांतरेषु म्हणजे तुझ्या 2 दाताच्या ज्या अंतर किंवा फटी आहेत त्या फटीमध्ये विलग्नाः, ती मस्तकाचं चूर्ण त्या ठिकाणी विलग्न म्हणजे त्याच्यामध्ये चिकटलेलं आहे असं दिसतं. संदृश्यन्ते, अशा प्रकारचं ते प्राणी मात्र तुझ्या दाताच्या फटीत त्यांची मस्तकं त्या ठिकाणी मस्तकाचं चूर्ण चिकटलेलं आहे. अशा प्रकारे आम्हाला ते प्राणी मात्र संदृश्यन्ते दिसून येतात असं सांगतात. भाष्य. आम्ही च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्राः दुर्योधन प्रभृतयः त्वरमाणाः विशन्ति इति व्यवहितेन संबंधाः सर्वे सहैव सहिताः अवनीपालसंगही. ते हे तर आपलं झालेलंच आहे या श्लोकाचं आहे. वक्त्राणी मुखानी ते तव त्वरमानाः त्वरायुक्ताः संताः विशन्ति किं विशिष्टानि मुखानि दंष्ट्राकरालानि भयानकानि भयंकरानि. किंच केचित् मुखानि प्रविष्टानां मध्ये विलग्ना दशनांतरेषु दंतांतरेषु मासम इव भक्षितं संदृश्यन्ते. उपलभ्यते चूर्णितैः चूर्णीकृतैः उत्तमांगैः शिरोभिः. वक्त्राणी नाम मुखानी ते तव, ते म्हणजे ते तुझी असणारी जी वक्त्राणी मुख, त्या मुखामध्ये त्वरमानाः त्वरायुक्ताः संता, अत्यंत त्वरायुक्त होऊन म्हणजे घाई करून किंवा घाईघाईने विशंती त्याच्यामध्ये प्रवेश करत आहेत. कुठं मुखानी प्रविशंती, तुझ्या मुखामध्ये प्रवेश करीत आहेत. किम विशिष्टानी मुखानी, ती कशा प्रकारची मुख आहेत तर दंष्ट्राकरालानी भयानकानी नाम भयंकरानी. त्यांच्या मुखामध्ये तुझ्या मुखामध्ये असणाऱ्या ज्या कराळ विकराळ दाढा आहेत त्यामुळं भयानकानी, ते अत्यंत भयानक किंवा भीतीदायक अशी झालेली आहेत. किंच याशिवाय केचित मुखानी प्रविष्टानांमध्ये, त्याशिवाय केचित म्हणजे काही तुझ्या मुखामध्ये प्रविष्ट जे झालेले आहेत त्या मुखामध्ये प्रविष्ट झालेले ते दशनांतरेषु विलग्नाः म्हणजे त्यांच्या दंतांतरेषु मासमिव भक्षितम, त्यांच्या दाताची जी फट आहे त्या फटीमध्ये जणू काही त्या अडकून राहिलेले आहे. म्हणजे जसा एखादा मनुष्य काय मासम इव भक्षितम मांस भक्षण करतो त्याप्रमाणे तुझे तुझे लोकांची असणारी जी विशाल अशी मस्तकं ती तुझ्या दातांच्या दाढीमध्ये त्या दंतांतरेषु मासमिव भक्षितम, त्या मांस खाणाऱ्या मनुष्याच्या दाढीमध्ये ज्याप्रमाणे ते मांसाचे कण त्या अडकून राहतात त्याप्रमाणे त्यांच्या मस्तकाचं चूर्ण या तुझ्या दातामध्ये चिकटलेलं किंवा अडकलेलं आहे. इति संदृश्यन्ते उपलभ्यन्ते, अशा प्रकारची त्यांची उपलब्धी होते किंवा दिसून येतात. का चूर्णितही उत्तमांगही शिरोभी, चूर्णित म्हणजे चूर्ण म्हणजे त्याचं जणू काही त्या मस्तकाचं झालेलं जे चूर्ण आहे. उत्तमांग म्हणजे मस्तक, उत्तमांगही चूर्णीकृतही नाम शिरोभी. उत्तमांग म्हणजे मस्तक किंवा शिर ही ज्याच्यामध्ये चूर्ण झालेली आहेत ती तुझ्या दाताच्या फटीमध्ये अडकलेली आहे. इति संदृश्यन्ते, त्या अशा प्रकारचं आम्हाला ती मस्तकं तिथं अडकलेली दिसून येतात, मस्तकांचं चूर्ण. आता भगवान ज्ञानोबाराय याविषयी सांगतात. तेच मागं सांगितलं. मग आहा कंपू न होता आपलं परिवायाची व्याकुलता, ते न चोजवेची पंडुसुता, मग आहा कंपू न होता वाढवीत असे. खरं भगवंतानी हे जे अकराळ विकराळ रूप अर्जुनाला दाखवलं त्याच्या पाठीमागं भगवंताचं एक मनामध्ये रहस्य होतं ते की अर्जुनाला हे रहस्याचं उद्घाटन करावं, अर्जुनाला हा माझा अभिप्राय कळावा.
तो अभिप्राय कोणता? तर या अभिप्रायामध्ये सांगतात, जे मी मारिता हे कौरव मरते, ऐशेने वेटाळीला होता मोहे बहुते, ते फेडावया लागे अनंते, हे दाखविले निज. विश्वरूप कशासाठी दाखवलं होतं? की हा जो अर्जुन आहे तो अत्यंत हे विश्वरूप पाहून या ठिकाणी आपल्या मनातल्या मनात शोक करू लागला आणि त्याला भगवंताचा अभिप्राय कळेना. अभिप्राय असा होता की अरे तू कोणी मारणारा नाही आणि हे मरणारे नाही, हे मरणं आणि मारणं ही माझी लीला आहे. माझ्या असणाऱ्या सहज लीलेमध्ये या ठिकाणी ही गोष्ट घडत आहे, याच्यामध्ये तू कोणत्याही प्रकारचा करता नाही. जर वास्तविक करता मी आहे, पण जर तुम्ही ह्या कर्तृत्वाचा जीवाने अभिमान घेतला की मग त्याला तो करता झाला की त्याला जो कोणत्याही कर्माचा करता होतो त्या कर्मफलाचा भोगता अपरिहार्यपणे व्हावं लागतं आणि ते कारण नसताना होतं. केवळ या ठिकाणी ईश्वर सृष्टी ही जीवाला दुःखाला कारण होत नाही, पण आपण ती ईश्वर सृष्टी आहे हे समजलं पाहिजे. पण जीवाने जर त्या ठिकाणी तादात्म्याभिमान धारण केला तर जीव कारण नसताना दुःखी होत असतो. काल आपणच पाहिलं नसत्या छंदे जग विनोदे विवळतसे. मनुष्य दुःखी का होतो? तर दुःख आपण ओढून घेतलेलं आहे. सृष्टी कोणाची आहे? परमात्म्याची आहे आणि परमात्माच सर्व काही करणारा आहे. परमात्माच उत्पत्ती स्थिती आणि लय करता आहे. फक्त जीवानी काय आहे, ही परमात्मा सृष्टी जी आहे त्या सृष्टीचा खरा जीव तत्वतः द्रष्टा किंवा साक्षी आहे. आणि तसं पाहिलं तर जीव हा त्याचा अधिष्ठान आहे आणि ह्या अधिष्ठानावर परमात्म्याची सृष्टी देखील अध्यस्तच आहे. परमात्म्याची सृष्टी जर आपण त्या ठिकाणी आपण त्याचा द्रष्टा आहोत, साक्षी आहोत असं जर पाहिलं तर पाप पुण्य आशेखे जवळी असता न देखे, साक्षी होणे न ठके येरी गोठी कायसी. आपण पाप पुण्य किती जरी घडत राहिली जीवाकडून तरीसुद्धा त्याला कोणत्याही प्रकारचा संबंध तो पाहत नाही, कारण तो द्रष्टा असतो. तो द्रष्टा हा त्या दृश्याहून नेहमी भिन्न असतो आणि दृश्याच्या कोणत्याही क्रियेने त्या गुणांनी दोषांनी तो कधीही लिप्त होत नाही. हे वेदाने सांगितलेलं त्याचं वास्तव स्वरूप आहे आणि ते श्रुतीनं युक्तीनं आणि अनुभवाने सिद्ध आहे. पण सत्संगतीत सत्शास्त्राचं श्रवण केल्याशिवाय याचं मार्मिक रहस्य लक्षात न आल्यामुळं जीव कारण नसताना ईश्वर सृष्टीतल्या पदार्थांची आपलं तादात्म्य जोडतो. ईश्वराने देह उत्पन्न केले, पण हा काय म्हणतो की हा देह माझा आहे. ईश्वराने प्राणमय मनोमय विज्ञानमय आनंदमय सृष्टी उत्पन्न केली, पण हा लगेच त्या ठिकाणी मी स्वप्न सुषुप्ती जागृती ह्या सर्व अवस्था माझ्या आहेत असं म्हटल्यामुळं प्राज्ञ किंवा तैजस किंवा विश्वभावाला प्राप्त होतो. म्हणजे व्यष्टीचा अभिमान धारण करतो आणि तो परमात्मा सर्व करत असूनही तो परमात्मा अकर्ता आहे. त्याचं कारण हा परमात्मा सर्व जीव जसा व्यष्टीच्या ठिकाणी अभिमान धारण करतात, तो सर्व समष्टीचा या ठिकाणी कर्ता असून देखील त्याचा अभिमान धारण करीत नसल्यामुळं परमात्म्याला याच्यापासून कोणत्याही प्रकारचं पापपुण्य इत्यादी लागत नाही. परमात्म्याच्या ठिकाणी कर्तृत्वाची भोक्तृत्वाची भ्रांती कधीही होत नाही. परंतु परमात्म्याचं ज्ञान नित्य आहे. त्याची शुद्ध सत्वात्मक माया ही उपाधी असल्यामुळं आणि त्याचं ज्ञान नित्य असल्यामुळं त्याच्या ब्रह्मरूपतेबद्दल त्याला कधी संशय विपर्याय नाही. त्याला शास्त्र वचनाचे साह्य घ्यावं लागत नाही, गुरुची आवश्यकता लागत नाही. असं त्या परमात्म्याची स्थिती आहे. जीवाला मात्र मलिन सत्वात्मक अविद्या ही उपाधी असल्यामुळं त्याला हे ज्ञान असत नाही. त्याला प्रयत्नाने हे ज्ञान करून घ्यावं लागतं. ते त्याला सत्संगात सत्शास्त्राचं श्रवण करून त्याला आपल्या स्वस्वरूपाची ओळख करून घ्यावी लागते. पण ओळख जेव्हा होईल तेव्हा मात्र तो जीवसुद्धा जवळजवळ ईश्वर आहे असं मानलेलं आहे. म्हणजे जीवनमुक्त झालेला जो पुरुष आहे तो जवळजवळ ईश्वरच आहे. जवळजवळ ईश्वर का म्हणतात? तर त्या ठिकाणी त्याला सृष्टीचं उत्पत्ती आणि लयाचं सामर्थ्य फक्त राहत नाही, बाकी सर्व सामर्थ्य त्याच्या ठिकाणी असतात. बरं, त्याला कौतुकही वाटत नाही हे सामर्थ्य नाही म्हणून, कारण माईकाचं तो परमात्म्याला मोठा विक्षेप आहे आणि याला त्या विक्षेपापासून मुक्ती मिळाली याचंच त्याला समाधान वाटतं. कारण का? तर हे ईश्वराला
प्रत्येक एक समयावत छेदे करून भूत भविष्य वर्तमानातील सगळ्या प्राण्यांची कर्म, त्या प्राण्यांच्या कर्माचा फलभोग, त्यासाठी त्यांना विशिष्ट योग्य योनी देणं, हे सर्व विक्षेप परमात्म्याला आहे. म्हणून ह्या पुरुषाला या ठिकाणी त्या विक्षेपापासून तो उलट मुक्त असल्यामुळं तो अधिक समाधानी आहे. त्याला विक्षेप म्हणजे त्याला हा जो अविद्यालेश किंवा प्रारब्ध शेष उरलेला आहे, उरले उपाधी कारणे, ते सुद्धा त्याला वाटतं की मी माझ्या मूलभूत स्वरूपात कधी जाईल. कारण का की प्रारब्ध कर्मणाम भोगाद एव क्षय, त्याला फक्त या प्रारब्ध कर्माचा प्रतिबंध असतो आणि तो दूर करण्यासाठी तो सुद्धा तो नाहीसा करू शकतो. कशा रीतीनं तर तो ज्ञानोत्तरही आपल्या इष्टदेवतेच्या चिंतनात आनंदात काळ घालू शकतो. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, तो वेदांत चिंतन करू शकतो, सत्संगती करू शकतो आणि विक्षेपकाली विक्षेपहित चैतन्याच्या ठिकाणी विक्षेपाचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे असा त्याचा निश्चय झाल्यानंतरही जेथे हे संसार चित्र उमटे, तो मनोरूप पट फाटे, जैसे सरोवर आटे मग प्रतिभा नाही, अशा प्रकारचा बोधाची अनुभूती घेण्यासाठी निष्प्रतिबंध आनंदानुभूती घेण्यासाठी तो मनोनाश वासनाक्षय किंवा या ठिकाणी असंसक्ती पदार्थाभाविनी तुर्यगा या अवस्थेचाही अनुभव घेऊन विक्षेपरहित सुद्धा होऊ शकतो. परमात्म्याला विक्षेपरहित होता येत नाही. त्या ठिकाणी त्याला नेहमीची येतो मग पावसाळा, हे तो सृष्टीचे कौतुक जानबाळा, याप्रमाणे त्याला जे काही प्राण्यांच्या कर्मसापेक्ष फलदातृत्व हे त्याच्याजवळ कायम रक्षण करावं लागतं आणि तितका त्याला विक्षेप होतो. त्याला आवरण कधीच नाही पण विक्षेप आहे. जीवनमुक्ताला फक्त विक्षेप जो आहे तो त्याच्यापेक्षा कमी प्रमाणात आहे आणि जीवनमुक्त पुरुषाने ठरवलं तर या विक्षेपाची तो निवृत्ती करतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात की त्याला खऱ्या अर्थाने त्याच्या स्वतःच्या दृष्टीनं त्याला प्रारब्ध आहे असं नाही. या ठिकाणी प्रारब्ध म्हणजे अज्ञान कालात पुढे केलेली एक वस्तू आहे किंवा जीवनमुक्ताचं जीवन समजावून सांगताना त्याचा व्यवहार पाहून या ठिकाणी शास्त्राने किंवा शास्त्रकारांनी प्रारब्धाची केलेली कल्पना आहे. नाही तर तुकोबारायांची अनुभूती असं सांगते की प्रारब्ध क्रियमाण भक्ता संचित नाही जाण. तुकाराम महाराज म्हणतात त्याला प्रारब्धही नाही, क्रियमानही नाही आणि संचितही नाही. कारण तो कोण आहे? आत्मा आहे आणि हे प्रारब्ध कोणाचं आहे? देहाचं आहे आणि त्यांनी देहातीत झालेला आहे. देहाची भिंत त्याने कधीच ओलांडून गेलेला आहे. त्यामुळं त्या पुरुषाच्या स्वतःच्या दृष्टीनं प्रारब्ध क्रियमान आणि संचित काय झालेले नष्टच झालेला आहे, त्याची सिद्धीच झालेली नाही. त्यामुळं तो पुरुष जो आहे तो ईश्वराला, ज्या ईश्वराने शुद्ध सत्वात्मिका मायेची उपाधी घेतली आणि ही सगळ्या सृष्टीचं कर्तृत्व त्याच्याकडं आलं, तर त्या ईश्वराचं देखील अधिष्ठान तो पुरुष होऊन बसलेला आहे. म्हणून त्याला कोणत्याही प्रकारचं कर्म हे राहिलेलं नाही. तुम्ही जर मंद किंवा मध्यम मुमुक्षुला समजावून सांगण्यासाठी हे सांगितलेलं आहे. बाकी त्याला सांगतात प्रक्रिया की ज्ञानाने संचित दग्ध होऊन जातं, क्रियमान कर्म असंगत्व बोधाने लागत नाही आणि प्रारब्ध कर्म भोगून संपवतो. मग त्याच्यानंतर एकदा का देह पडला तो का म्हणे एका मरणेची सरे किंवा न तस्य प्राणा उत्क्रामंती इह एव समविलियंते. त्या पुरुषाला पुन्हा बीज भाजूनी केली नाही, आम्हा जन्म मरण नाही असं स्पष्टीकरण केलं जातं. पण जो पुरुष या ठिकाणी बोधाला प्राप्त झाला त्याच्या स्वतःच्या अधिष्ठान दृष्टीकडून पाहिलं तर त्याला देहाची सिद्धी नाही, त्याला कर्माचीही सिद्धी नाही, अकर्माची देखील सिद्धी नाही. कारण स्वरूपाच्या ठिकाणी कधी पाप पुण्यात्मक कर्मच उत्पन्न झालं नाही. स्वरूप हे अखंड निर्लेप अशा स्वरूपाचं आहे, असंग आहे, निर्विकार आहे, उदासीन आहे आणि त्या माझ्या स्वरूपामध्ये अनंत सृष्टी उत्पन्न झाल्या आणि गेल्या आभाषिक, तरी त्या सर्व कल्पित असल्यामुळं कल्पित सृष्टीनं किंवा सृष्टीतल्या क्रियेने पदार्थाने अधिष्ठान आत्म्याची कोणत्याही प्रकारची लाभ हानी होत नाही. तो अस्पर्शित अचुंबित असं माझं स्वरूप आहे. हा बोध म्हणजे हे तत्वज्ञान हे मानवी जीवनामध्ये संपादन करण्याची सर्वात मोठी गोष्ट आहे. सर्वात मोठा चतुर्थ पुरुषार्थ मोक्ष हा आहे आणि ह्या
मोक्षाला प्राप्त झालेला जो पुरुष आहे त्या पुरुषाला याविषयी काहीच वाटत नाही. आणि मग जे सामान्य जीव आहे वास्तविक ते सुद्धा काय आहे, तुका म्हणे कैची किव आणि कोठे जीव निराळा, ते सुद्धा परमात्म्याचंच स्वरूप आहे. परंतु कारण नसताना ते ह्या ईशसृष्टी दुःखाला कारण होत नसताना तिच्या ठिकाणी तादात्म्य भ्रांती करतात आणि त्यामुळं नसत्या छंदे जग विनोदे विवळतसे असं तुकाराम महाराजांना म्हणणं भाग पडतं. आणि हाच भगवंताचा अर्जुनाला विश्वरूप दाखवण्यापाठीमागचा उद्देश होता. परंतु ते म्हणतात, अरे कोणी कोणा ते न मारी येथ मीची हो सर्व संहारी. इथं कोणी कोणाला मारत नाही तर मीच ह्या सर्वांचा संहार करतो. हे विश्वरूप व्याजे हरी प्रगटित असे. हे विश्वरूपाच्या निमित्ताने श्रीहरी परमात्मा प्रगट रूपाने अर्जुनाला दाखवित आहे, अर्जुनाला बोध करीत आहे. पण झालं कसं, मग परिवायाची व्याकुलता, परंतु त्याला विनाकारणच व्याकुलता प्राप्त झाली हे पाहिल्यानंतर विश्वरूप दर्शन हे माझ्या परमात्म्याचं काय आहे, स्वरूप आहे. त्या स्वरूपाने परमात्म्याने धरी येली सोंगे येणे अवघी पांडुरंगे. परमात्म्याने हे विश्वरूपाचं सोंग धारण केलेलं आहे. पण हे न चोजवेची पंडुसुता, परंतु अर्जुनाला हे न चोजवेची हा भगवंताचा असणारा अभिप्राय किंवा भाव अर्जुनाच्या लक्षात आला नाही. असं माऊली म्हणतात, न चोजवेची पंडुसुता. आणि मग आहा कंपू नवता वाढवीत असे. ते म्हणतात मग जो नव्हता म्हणजे जो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी भय कंप हे काहीच नाही, परंतु नव्हता कंप, नसणारा कंप म्हणजे अर्जुन थरथर कापतो विश्वरूपाला पाहिजे. वास्तविक थरथर कापण्याचं कारण काय आहे का, नाही. कालच आपण पाहिलं की थरथर कापण्याचं कारण कधी आहे, जर भावानी बहिणीला जोपर्यंत बहिणीने भावाला जोपर्यंत हा आपला दादा आहे असं ओळखलं नव्हतं तोपर्यंत ती पांढरी डोळे झाली. आणि ज्या वेळेला तिला कळलं की त्यांनी सांगितलं ताई घाबरली का नाही तू, लगेच ती गळ्यात पडली. का तर तिला कळलं का हा वाघ नाही, हा आपल्या भावाने वाघाचं सोंग धारण केलं. त्याच्यामुळं काय झालं, तिला उलट लीलेचा आनंद घेता आला. तोच जर तिला आधी कळला असता तर तिला आनंदच घेता आला असता. पण न कळल्यामुळं तिला भयाची भावना निर्माण झाली. तसंच या ठिकाणी वायाची व्याकुलता, विनाकारणच व्याकुलता झाली. आणि कंप नव्हता, कंप होण्याचं काहीच कारण नव्हतं, पण वाढतच असे त्याचा थरकाप शरीराचा वाढतच असे, उलट वाढतच गेला असं सांगतात. तेथ म्हणे, आणि मग तो काय म्हणायला लागला, तेथ म्हणे पाहो एके वेळे साशी कवचेशी दोन्ही दळे वदनी गेली आभाळे गगनिका जैशी. तेथ मग त्या ठिकाणी हे विश्वरूप पाहत असताना विश्वरूप संबंधाने तेथ म्हणे अर्जुन म्हणतो एके वेळे पाहो, एक वेळा पहा तर खरं हे विश्वरूपाकडं तुम्ही पहा बरं. इथं काय दिसतं आम्हाला, साशी कवचेशी दोन्ही दळे वदनी गेली. अहो साची म्हणजे तलवार आणि कवच म्हणजे मुकुट, याच्यासह दोन्ही दळे म्हणजे दोन्ही सैन्याचे लोक हे वदनी गेले, त्याच्या मुखात गेले. कसे गेले, उपमा देतात की जैशी गगनी आभाळे गेली. जसं ढग येतात आणि ते ढग लीन कुठं होतात, नंतर त्यांचा मागमूस सुद्धा राहत नाही, सगळी ती आकाशरूप होतात. तशी ही असणारी सगळे जे प्राणी मात्र आहेत ते आपले ते सैनिक मात्र आहेत, कोणते आमचे आणि कौरवांचे, हे तलवारीसहित आपल्या मुकुटासहित जणू काही नाहीसे झाले, भगवंताच्या वदनामध्ये मुखामध्ये प्रविष्ट झाले. का महाकल्पाची या शेवटी जै कृतांतु कोपला भय सृष्टी तै एकविसाही स्वर्गा मिठी पाताळा सकट दे. ते म्हणतात किंवा महाकल्पाच्या ज्या वेळेला महाकल्प असतो त्यावेळेला कृतांतु कोपला सृष्टी होय. महाकल्पाच्या शेवटी कृतांत म्हणजे काळ ज्या वेळेला कोपला म्हणजे कोपायमान होतो तेव्हा सृष्टी होय. त्यावेळेला सृष्टीचं जसं होतं, काय होतं सृष्टीचं, तर एकविसाही स्वर्गा, ते जे 21 स्वर्ग आहेत त्या स्वर्गाला पाताळा सकट मिठी दे. पाताळा सकट त्या ठिकाणी तो मिठी देतो, आलिंगन करतो किंवा सर्वांचा ग्रास घेतो. जसा कृतांत जो आहे तो कृतांत म्हणजे काळ
महाकल्पाच्या शेवटी जेव्हा सगळ्या सृष्टीचा प्रलय होण्याची वेळ येते त्यावेळेला तो कुठपासून पाताळापासून तरी 21 स्वर्गापर्यंत सर्वांना तो महाकाळ किंवा कृतांत कोपलेला कृतांत ज्याप्रमाणे गिळंकृत करतो. ना तरी उदासीने दैवे संचकाची वैभवे जेथीचे तेथ स्वभावे विलया जाती. दुसरं उदाहरण देतात. उदासीने दैवे, जर एखाद्या माणसाचं दैव किंवा भाग्य जर उदासीन झालं आणि म्हणजे प्रतिकूल झालं, त्या एकदा भाग्य काय भाग्याचे निभडसे उद्यमाचे निमित्ते संपत्ती जाता अपैसे घररी घे, या ठिकाणी त्याचा भाग्योदय झाला म्हणजे आपोआपच उद्योगाचं निमित्त होतं आणि त्या ठिकाणी सगळ्या संपत्ती घरी येतात. आणि ते भाग्य एकदा प्रतिकूल झालं की ते जातं. त्यांनी लिहिलं, कवीनं लिहिलं काय, अदृष्ट झाली या उदासू पालटे श्रीमंतीचा विलासू. ते काय पौर्णिमे पाठी पालटे शितांशू जैसा अशी स्थिती होते. पौर्णिमेनंतर आपोआप जसा त्या चंद्राची एक एक कला कमी होऊ लागते तसं दैव प्रतिकूल झालं की त्या मनुष्याला आपोआपच त्या ठिकाणी त्या प्रतिकूल दैवामुळं त्याला दारिद्र्यादी आपोआप प्राप्त होतात, त्याची अवनती किंवा त्याला अवकळा प्राप्त होते. म्हणून त्या कवीनं लिहिले, घेशील किती दो कराने आणि नेता राखशील किती दो कराने. जर दैवाने ठरवलं की ते द्यायचं तर आपल्या झोळीमध्ये सुद्धा ते मावू शकत नाही, 2 हाताने किती घेणार. आणि जर त्यांनी न्यायचं ठरवलं तर 2 हाताने किती आटोपणार, आहे की नाही, असं त्यांनी लिहिलं. तसं दैवे उदासीने, दैव जर उदासीन झालं तर त्या ठिकाणी जसं त्याचं सर्वस्व जातं. संचकाची वैभवे, आणि एखादा संचक म्हणजे साठवून ठेवणारा जो पुरुष आहे म्हणजे धनाधिकांची साठवण करणारा, त्याचं जे वैभव आहे ते वैभव काय होतं, विलया जातं. संचकाची वैभव, ह्याच्यातून ज्ञानोबरायांनी फार एक संचकाची वैभवे विलया जाते. म्हणजे त्याच्यामध्ये संस्कृतमध्ये एक श्लोक आहे, दानम भोगो नाशस तिसराहा गतयो भवंती वित्तस्य यो न ददाती न भुंगते तस्य तृतीया गतिर्भवती. धनाबद्दल एक महत्त्वाची गोष्ट सांगून ठेवलेली आहे की पंचतंत्र नावाचा मला वाटतं ग्रंथ आहे, त्याच्यामधला हा श्लोक आहे. हा कुठलं शास्त्र वचन नाही पण हे वस्तुस्थिती आहे की दानम भोगाहा नाशस तिसराहा, दान उपभोग घेणं, दान करणं आणि नाश ह्या गतया तिसरा वित्तस्य गतया भवंती, ह्या धनाच्या 3 अवस्था आहेत. हे फार अगदी दगडावरच्या रेघेसारखी गोष्ट आहे की जर तुम्हाला धन तुमच्याजवळ असेल तर ते दान देणं, उपभोग घेणं स्वतः. काही काही लोक हे घरी कोट्याधीश असतात पण फाटके कपडे घालतात त्याच्यामध्ये, तर हे सुद्धा शास्त्रामध्ये नाथ महाराजांनी भागवतामध्ये लिहिलं. हा दोष आहे. ज्याच्याजवळ पैसे आहेत आणि त्यांनी त्याच्या दोरा वगैरे भरून अशी फाटलेली वस्त्र त्यांनी वापरू नये. त्यांनी सांगितलं, आणि जर एखादा दारिद्र्य असेल ना तर त्यांनी कर्ज काढून किंवा दुसऱ्याकडून पैसे घेऊन उसने घेऊन कधीही कपडे चांगले शिवू नये. तर त्याच्या दोरा जितका असेल तर तितका त्याला त्याची निर्मळता समजली जाते, त्याला पुण्य लागतं असं पण लिहिलं. तर त्या ठिकाणी म्हणजे उपभोग घेणं किंवा आपल्याजवळ असणं ते दान देणं. आणि तिसरं सांगितलं, ह्या 2 गोष्टी केल्या नाही, यो न ददाती, जो दुसऱ्याला दानही देत नाही आणि उपभोगही घेत नाही, फक्त आपलं बँकेमध्ये पडले किंवा घरात आहेत रात्री मोजून ठेवायचं तेच समाधान, त्याला ददाती न भुंगते तस्य तृतीया गतिर्भवती, त्याची 3री गती अर्थात नाश होतो. ते जिथं सांगतात संचकाची वैभवे, जे धनाधिकांची साठवण करतात त्यांची वैभव एका दिवसात कुठं जातात. भागवतामध्ये नाथ महाराजांनी तो 23वा अध्याय कोणता, भिक्षुगीत, त्याच्यामध्ये सर्व त्या भिक्षूची अवस्था कशी झाली आपण पहा. भागवतातला 23वा अध्याय माणसाच्या जीवनामध्ये तेवढा एकच अध्याय संपूर्ण जीवन परिवर्तन करील असं नाथ महाराजांनी विस्ताराने लिहिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये संचकाची वैभवे विलया जाती, उदासीने दैवे संचकाची वैभवे विलया जाती. आणि कुठं जाती, जेथीची तेथ, जिथं असतील तिथंच राहतात. आणि ते कसं होतं, स्वाभाविकपणे जिथल्या तिथंच ते विलीन होऊन जातात. जसं आकाशात आलेले ढग
आकाशातच विलीन होऊन जातात. तसं संचकाची वैभवे, संचकाचं ऐश्वर हे जिथं तिथंच त्या ठिकाणी लीन होऊन जातं, नष्ट होऊन जातं. हां, ते हे घ्या ना. हां, भागवतातलंच आहे ना. हां. राजा चोर दायाद आगी अधर्मे रोग संचरे अंगी हे 5 जण विभागी द्रव्य नाशा लागी पावती. हां, अर्थ सांगा. जर एखाद्या मनुष्याने द्रव्य संचय केला तर एक तर त्याला राजा लुटतो किंवा चोर लुटतो किंवा भाऊबंद की त्याच्याशी भांडणं करतात किंवा अग्नी लागतो किंवा या 4 गोष्टी नाही घडल्या तर अधर्माने रोग संचरण होतो. हे 5 जण विभागी द्रव्य नाशा लागी पावती. हे 5 जण त्याच्या द्रव्याचा नाश करतात असं सांगतात. त्या भिक्षूने इतकं धन साठवलं होतं, सणवार आला तरी तो जुने जोंधळे दाढी घरा असं त्याचं वर्णन केलेलं आहे. पण जेव्हा का प्रसंग पालटले तेव्हा त्या उंदराच्या बिळामध्ये असणारं सगळं धान्य ते सगळं खराब करून टाकलं, पावसाने भिजलं, अनेक प्रकारचे लोकांनी आले ते घेऊन गेले, सगळं त्याच्या कुळांनी त्याचे पैसे बुडवले, अशी त्याला इतकी दरिद्री अवस्था आली. तैशी साशिन्नले सैन्य एकवटे ये मुखे झाली प्रविष्टे तरी परी एकही तोंडोनी न सुटे कैसे कर्म देखा. तिथं म्हणतात एकवटे सैन्य साशिन्नली, आपलं सैन्य साशिन्नली, जी सगळी सैन्य होती ते सगळ्या सैन्याची साशिन्नली म्हणजे भराला आलेली, म्हणजे चांगल्या प्रकारे त्या सैन्यांचा विस्तार झालेला, म्हणजे संख्येने अगणित अशा प्रकारची असणारी ती सैन्य, ती एकवटे, ती एकदम ये मुखी प्रविष्टे झाली. ह्या भगवंताच्या मुखामध्ये, विश्वरूपाच्या मुखामध्ये ही सर्व प्रकारची सैन्य, हे कालच पाहिलं आपण, रथदळ, घोडेदळ, पायदळ, हत्तीदळ, हे सगळे सैन्य त्याच्यामध्ये मुखामध्ये प्रविष्ट झाली. परी एकही तोंडोनी न सुटे. हां, ते म्हणतात एकही त्याच्या तोंडातून सुटलं नाही, म्हणजे सगळीच्या सगळ्या प्रकारची सैन्य ही त्याच्या मुखात गेलेली आहे. कैसे कर्म देखा, पहा हे काय कर्म आहे, म्हणजे हे काय कर्म ओढवलं. सर्वच्या सर्व सैन्य भगवंताच्या मुखात प्रविष्ट झाली. ती कशी, त्याचं उदाहरण म्हणून सांगतात. अशोकाचे अंगवसे चगळीले करेनी जैसे लोकवक्त्रा माझी तैसे वाया गेले. एखादं आपल्याला माहिती आहे अशोकाचं झाड आहे ना, ते 12 महिने पानं, त्याला पानं असतात आणि फार अगदी दाट पानं असतात. पण जर एखादा उंट त्या ठिकाणी गेला तर ते सांगतात अशोकाचे अंगवसे, अशोकाचे जे अंगवसे म्हणजे अग्रभाग आहेत ते करेनी म्हणजे कर हा म्हणजे उंट, आणि त्या उंटाने जैसे चगळीले, त्या उंटाने चगळून टाकले, म्हणजे सगळा वृक्ष जो आहे तो शुष्क पर्णरहित करतो. कारण त्याचे पुढचे आलेले जे टाळे म्हणतो आपण, कोंब म्हणतो किंवा पालवी, ती सर्वच्या सर्व तो उंच असणारा उंट सगळी ती पानं चगळून टाकतो. तैसे ते कशासाठी, त्याप्रमाणे लोक वक्त्रा माझी वाया गेले, सगळे लोक जे आहेत ते त्याच्या वक्त्रा माझी म्हणजे मुखामध्ये व्यर्थ गेले म्हणजे त्याप्रमाणे चगळून टाकले, म्हणजे कुठेही नाहीसे झाले, कुठेही दिसत नाहीत. परी शिसाळे मुगुटेशी पडली दाढांचे सांडशी पीठ होत कैशी दिसत आहाती. आता म्हणतात सगळे लोकांचे जे अवयव आहेत ना, जसं त्या उंटाने त्या अशोकाच्या झाडाचा पूर्णपणे त्याला काय त्याचा खराटा करावा, त्याचं काहीच राहू नाही, तसं इथं झालं. परंतु एक मात्र त्याच्यापेक्षा वेगळं आहे. अशोकाच्या झाडाने उंटाने अशोकाच्या झाडाला खाऊन टाकलं असता तो जसा पार पूर्ण कोरा होतो तसं नाही इथं. परंतु मुगुटेशी शिसाळे दाढाचे सांडशी पडिली. परंतु मुगुटेसहित हे जे सैन्य आहेत ते मुगुटासहित, शिसाळे म्हणजे त्या सैन्याची असणारी जी मुख आहेत ना, ती मुख दाढांचे सांडशी म्हणजे त्या विश्वरूपाच्या ज्या दाढा आहेत आणि त्या दाढाची सांडस म्हणजे त्याच्या असणारे जे चिमटा, त्या चिमट्यामध्ये पडिली, त्याच्यामध्ये सापडली आहेत. परंतु दाढांच्या चिमट्यामध्ये सापडली तर त्यांचं काय झालं, फार नाहीशी झाली नाही, फक्त काय झालं, पीठ होतं कैशी, त्यांचं फार चूर्ण झालं, पीठ झालं म्हणजे त्यांचा चुरा झाला, त्यांचं चूर्ण झालं, पीठ झालं, आणि ती दिसत आहे, ती दिसतात, म्हणजे फार त्यांचं नामशेष झाले नाही, बाकीचे अवयव त्यांचे संपूर्ण नामशेष झाले, तरी पण मस्तक जे आहे ते मस्तक मात्र
चूर्णाच्या रूपात का होईना, म्हणजे काही ना काही त्याचे कण राहिले आणि त्या रूपात ते दिसतात. कसं? ते रत्ने दाताचे सवडी, कुट लागले जिभेच्या बुडी, काही काही आगरडी दंष्टाची माखली. ते रत्ने शब्द कसा आला इथं? ते रत्ने दाताचे सवडी असंच आहे ना? हा हा हा, मुकुटामध्ये ते रत्ने, मग त्या मुकुटासहित त्याच्या ह्याच्यामध्ये गेली. परंतु तिथं काय झालं? ते रत्ने, त्या मुकुटामध्ये असणारी काही रत्न होती, ती काय झाली? दाताचे सवडी, म्हणजे त्याचे जे दात होते विश्वरूपाचे, मुखामध्ये असणारे दात, त्याच्या सवडीत म्हणजे त्याच्या फटीमध्ये कूट लागले जिभेच्या बुडी, आणि त्याचं कूट म्हणजे दाताच्या फटीमध्ये कोण आहेत? रत्न आहेत. आणि जिभेच्या बुडी म्हणजे जिभेच्या अग्रभागावर कूट लागले, त्या मस्तकांचं जे कूट केलं होतं म्हणजे चूर्ण केलं होतं ते त्या जिभेच्या अग्रभागावर त्या ठिकाणी माखून राहिलं. काही काही आगरडी दंष्ट्रांची माखली, आणि काही काही दंष्ट्रांची म्हणजे त्याच्या ज्या दाढा होत्या त्या दाढांची आगरडी म्हणजे पुढचं टोक जे आहे ते काय झालं? त्या चूर्णाने त्या ठिकाणी माखलं गेलं, चिकटलं गेलं. हो का जे विश्वरूपे काळे, ग्रासिली लोकांची शरीरे बळे, परी जीवदेहीची शिसाळे आवश्यकी राखिली. आता म्हणतात हो का, किंवा असंही म्हणता येईल की जे विश्वरूपे काळे, हे जे विश्वरूप म्हणजे विश्वरूप हाच कोणी? काळ. हां, लोकांना नष्ट करण्यासाठी असणारं हे विश्वरूप हेच जणू काही एक कोणी काळ आहे. आणि त्यांनी काय केलं? त्या काळाने लोकांची शरीरे बळे ग्रासिली, लोकांची शरीराचंही आणि त्या शरीरामध्ये असणारं जे बल आहे, सामर्थ्य आहे, ते सामर्थ्यही ग्रासिली. लोकांचं शरीर आणि सामर्थ्य म्हणजे सामर्थ्याने युक्त असणारी जी शरीरं, त्या सगळ्या शरीरांचा त्या विश्वरूपाने ग्रास केला. परंतु सगळ्या शरीराचा ग्रास केला, पण जीवदेहीची शिसाळे आवश्यकी राखिली. पण जीवाच्या देहामध्ये असणारं शिसाळ म्हणजे जे मुख आहे, आपलं मस्तक आहे, ते मस्तक मात्र त्या ठिकाणी आवश्यकी राखिली. अवश्य त्याचा काय केलं? रक्षण केलं. म्हणजे ती जीवाची असणारी मस्तकं, त्या मस्तकं पूर्णपणे नष्ट केली नाहीत. तैशी शरीरा माझी चोखडी, ये उत्तमांगे फुडी, मनोनी महाकाळाची आहे तोंडी, परी उरली शेखी. पण ते म्हणतात तैशी, त्याप्रमाणे शरीरा माझी चोखडी, शरीरांमध्ये सगळ्यात उत्तम कोण आहे? मस्तक आहे. चोखड म्हणजे शुद्ध असणार, म्हणजे ते अनेक ज्ञानतंतूंनी बनलेलं असल्यामुळं त्या ठिकाणी त्याला म्हणतात की ते चोखडं असं शरीरामध्ये असणारं उत्तमांग. उत्तम आमच्या आयुर्वेदमध्ये एक श्लोक आहे, सुश्रुत संहितेत, ऊर्ध्वमूलम अधशाख ऋषया पुरुषम विदुः. म्हणजे ऊर्ध्वमूल म्हणजे याचं मूळ वर आहे आणि अधशाखा खाली आहेत, त्याला पुरुष असं म्हणतात. ऊर्ध्वमूल म्हणजे कोण आलं मग? मस्तक. आणि खाली असणारे हातपाय वगैरे असणारे अवयव, म्हणून त्या मस्तकांना उत्तमांग असं म्हटले, सर्वात वर अंग. गुलेबाबा सांगायचे की ज्या वेळेला साधूच्या चरणी मस्त मनुष्य लवतो, नमस्कार करतो, याचा अर्थ आपलं सर्वात श्रेष्ठ असणारं मस्तक, त्याचं कनिष्ठ असणारं जे पाय आहेत त्या पायाच्या ठिकाणी तो जेव्हा नमन करतो तेव्हा तो त्याचं आत्मसमर्पण करीत असतो. तसं म्हणतात ही तैशी शरीरा माझी चोखडी, शरीरामध्ये अत्यंत उत्तम असणारी, शुद्ध असणारी अशी उत्तमांगे फुडी म्हणजे अगदी स्पष्ट अशी जी मस्तकं होती, ती मस्तकंसुद्धा महाकाळाची या तोंडी, ती महाकाळाच्या तोंडामध्ये जायलाच पाहिजे, परंतु ती शेखी ती उरली, परंतु ती त्या ठिकाणी राहिलेली आहेत. कशी काय राहिलेली आहे? कुठेतरी दाताच्या फटीच्या किंवा याच्यामध्ये त्या ठिकाणी त्याचं चूर्ण रूपाने तरी ती राहिली. नाहीतर अशोकाला चघळलेले उंटाने अशोकाला जसं चघळलं आणि नाहीसं केलं, पूर्ण त्याला काय त्याला म्हणतो नामशेष केलं, तसं मस्तकांचं झालं नाही. कारण ती ज्ञानतंतूने युक्त असणारी उत्तम अंग आहेत, म्हणून महाकाळाच्याही तोंडातून ती शेवटी काही का होईना अंशात उरली.
मग म्हणे हे काही जन्मलया अन मोहरची नाही, जग आपैसेची वदन डोही संचारत आहे मा. मग म्हणे, मग म्हणतो अर्जुन म्हणतो हे काय चाललेलं आहे बरं. जन्मलया मोहरची नाही, जन्मलेला जो माणूस आहे त्याला दुसरा मोहर म्हणजे दुसरा मार्गच नाही. त्यांनी काय होतं, जन्माला येतो नाही येतो तर ते हा भगवंताच्या विश्वरूपाच्या मुखामध्ये प्रविष्ट व्हायचं, दुसरा काही त्याला मार्ग नाही. जग आपैसेची वदन डोही संचारत आहे मा. जसा लोहचुंबक आहे, क्षेत्रात गेला की त्याच्या लोहचुंबकाच्या क्षेत्रात ते लोखंडाला काय करतो, जवळ ओढून घेतो. त्याप्रमाणे हे वदन डोही भगवंताच्या वदनरूपी मुखरूपी डोहामध्ये हे आपैसाची संचारत आहे. सगळ्या जगातले सगळे प्राणीमात्र आपोआपच त्याच्यात संचार करतात, म्हणजे त्याच्यात प्रवेश करतात. यया आपे आप आगविया सृष्टी लागलिया आहती वदनाची आवाटी, आणि हा जेथीची हा तेथ मिठी देतसे उगला. ते म्हणतात यया आपे आप आगव्या सृष्टी, ह्या ज्या आपल्याला दिसतात आगव्या सृष्टी, सर्व सृष्टी ह्या आपे आप म्हणजे आपोआपच वदनाच्या वाटी लागल्या आहेत, ह्या भगवंताच्या मुखाच्या वाटेला लागलेल्या आहेत. म्हणजे प्रत्येकजण जन्मला की त्याला कोणत्या मार्गाला लागला, तो भगवंताच्या मुखामध्ये या विश्वरूपामध्ये मरण्यासाठी जातो, वाटेला लागलेला आहे. बरं, हा वाटेला लागलं त्यांनी स्वागतासाठी थोडं पुढे यावं ना, तो जागा सोडित नाही. हा जेथीची या तेथी उगला मिठी देत असे, हा आपल्या जागेवरच राहतो. तो आजगर आहे ना म्हणतात, तो भक्ष्याच्या शोधात जात नाही जास्त. त्याच्या प्रदेशात आलं की जोराने श्वास घेतो, ते भक्ष्य आपोआप त्याच्या मुखात जातं. तसा हा जेथीची या तेथ जिथं आहे तिथंच उगला शांतपणे राहून मिठी देत असे, त्याला आलिंगन देतो, म्हणजे त्याला ग्रस्त करून टाकतो. याला जागा सोडावी लागत नाही, आपोआप जीव त्याच्या दिशेने येतात. ब्रह्मादिक समस्त उंचा मुखा माझी धावत. त्यांची ती अशी स्थिती होत असेल ना, ते माऊलींनी सांगितलं ना, सिंहा समोर आला आणि हत्तीनं पाऊल उचललेलं असेल तरीसुद्धा हे असो पाव उचललेला मदमुख न ठेवीच खाला, गर्जोनी पुढा झाला सिंह जरी. जर सिंहाने गर्जना केली, हत्ती आपल्या थाटात चाललेला आहे, परंतु तो म्हणतो त्या सिंहाने गर्जना केली आता आपल्याला खाणार आहे, त्याला बाजूला सुद्धा जात नाही, जागेवर शांत उभा राहतो, या आणि खा असं. तसं हे लोक जे आहेत हे आपोआप त्याच्या उंचा मुखामादी धावत. ते म्हणतात ब्रह्मादिक समस्त उंचा मुखामाजी धावत, येर सामान्य हे भरत आयलीच वदनी. ही तर जाऊ द्या, पण ब्रह्मादिक समस्त ब्रह्मादिकादी असणारे देव हे सुद्धा उंचा मुखामादी धावत. त्याचा उंच केलेल्या म्हणजे केलेलं वासलेलं जे मुख आहे त्या मुखाच्या मध्ये ते सुद्धा धावतात, म्हणजे मुखाच्या दिशेने ते सुद्धा धावतात. म्हणजे ब्रह्मादिक हे देखील त्याचं भक्ष्य आहे. आणि येर सामान्य, आणि मग ब्रह्मादिकांची ही स्थिती आहे, तर येर इतर असणारे सामान्य लोक हे आयलीचं वदनी भरत, त्याचा अलीकडच्याच म्हणजे तोंडाच्या अलीकडेच ना त्या ठिकाणी भरतात, म्हणजे प्रवेश करतात. म्हणून ते तर काय आयलीच अलीकडच्याच तोंडात इतर सामान्य लोक प्रवेश करतात. ब्रह्मादिक जर त्याच्या उंच मुखामध्ये प्रवेश करतात तर बाकीचे लोक तर सामान्य सहजच जातील. ब्रह्मादिक समस्त आणि काही भूत जात, ते उपजलेची ठाई ग्रासित, परी याची या मुखा निभ्रांत न सुटेची काही. आणि काही म्हणजे इतरही असणारे भूतजात म्हणजे प्राणीमात्रांचा समुदाय, जे ते उपजले चिठाई, ते जेव्हा उत्पन्न होतो ते उत्पन्न झाल्या बरोबर त्याच ठिकाणी उत्पन्न होतात न होतात त्याच क्षणी ग्रासित त्यांचा ग्रास करतो. बरं, यांचा ग्रास करतो कोणाकोणाचा करतो, तर याच्या मुखा निभ्रांत न सुटेची काही. चर आचर विश्वातलं काहीतरी याच्या मुखातून उरेल का, तर याच्या याच्या मुखामध्ये निभ्रांत म्हणजे निश्चित काही न सुटे, काही सुटत नाही. जे उत्पन्न झालं का ते त्याच्या मुखात गेलं.